बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? हा नाही. मग इथं बाबळी झाड कुठे आहे मग? हा यार बाबळी झाड कुठे आहे? उडतो हा खाली कुठं? पान कुठे? खाली कुठं? शेत कुठे? खाली कुठे? अरे खालीच कुठे? रोड कुठे? जमीन रोड कुठे? शेतात रोड आहे का रोड मध्ये शेत आहे? कुठे? कुठंच नाही. तू असं सरळ थांब इथे. म्हणून शुद्ध मी जा पोटी पहिला साळ गोमटी समाजच असा आहे. ही कीर्तन संपल्या मथारे आली ही चित्र म्हाताऱ्या बाहेर नाही डेंजर. ही गप्प बसत नाही. फोनेला शिवून देत नाही मध्ये या 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 म्हाताऱ्या बाय. मी एक म्हातारी गेली दुकानात आरशाच्या. दुकानदाराला सांगितलं केवढा नाही आरसा? 50. 50 एवढं कुठं रेट असते काय? जाऊ दे दुसरं दाखव. हे कितीला आहे? 60 ला. पहिलं 5 लाच मिळायचा आणि तोंडही चांगलं दिसायचं. दुकानदार म्हणला आजी माय किती वर्षाची गोष्ट आहे? 50. तेव्हा तुझं तोंडच चांगलं होतं. तोंडाचा ना आरशाचा काय संबंध आहे? एक माझ्यापाशी आलं महाराज फळेल साळ गोमटी पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? तुम्हाला शेंगदाणा पेरल्यावर भुईमुगा शेंग माहिती आहे का? भुईमुगात शेंग पेरल्यावर आपण त्याला शेंगदाणा चालला पाहिजे ना. मग त्या टलपर कुठून येतो? म्हणलं उत्तरच द्या. मी म्हणलं देतो. म्हणलं फुगट नाही. मग मला दूध प्यायला घरी नाही. ते मला दूध प्यायला नेलं घरी. मी म्हणलं मला फक्त दूधच पाहिजे. हा मला दूधच आणतो. तुम्हाला बिस्किट त्या तिकडं मारू दे दूधच आण. त्याने आणलं कपात दूध. मी म्हणलं मला फक्त दूधच पाहिजे. तुम्हाला महाराजी काय पद्धत आहे का तुमची? कपाशिवाय दूध कसं येणार? मी म्हणे टरपराशिवाय शेंगदाणा कसं येणार? ही चित्र काय पण बोलायचं. म्हणून शुद्ध मी जा मशीन बंद झाली. विरहाला मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी. मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. आता पटपट उत्तर दे. बारकी पोर थाळ बसा बेने बेने सावधान. हिरण्यकशिपू कोण आहे? काय मोठे उठ तू. हिरण्यकशिपू कोण आहे? हा राक्षस आहे. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? हा भक्त प्रल्हाद. आता भक्त प्रल्हादच्या आईचं नाव काय? बस खाली. हिरण्यकशिपू राक्षस आहे आणि भक्त प्रल्हादची आईचं नाव आहे कयाधू. मग हिरण्यकशिपूचे राक्षस आहे. मग हिरण्यकशिपू मग एवढा पापी. मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यवंती सुशेन मात्रा पुण्येन मित्रा पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेने पिता दोषेने मूर्खता कर्पंश दोषेने कर्म दोषेने दारिद्रता. उन्माद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या बापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तो बापाच्या बापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना ते वंशाच्या बापाने. आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला असतो ना ते स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज ज्या आरती शिलवान आणि तुम्हाला पुत्र जन्माला असतात ना त्या आरती
त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे ज्योतगुरु तुकोबार आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबार अभंगाच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता कोणी बोल ना धन्य माता आणि नंतर पिता असं का त्याचंही कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राचे आधार आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक ही मातीच आहे. काही दिवसांनी संबंध ही पित्याची. याचे तिसरे एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्मित असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली कल्पना करा. आपण जे रस्त्यात जात असतो ना आपल्या एक ठेस लागली ना आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज आपण जे मोठा हवे पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना अरे बापरे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच ज्योतगुरु तुकोबार सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे आई वडील देवता आहेत किंवा नाही. आवाज नाही जोरात बोला. कोण काय देव म्हणजे काय. आई वडील देवता आहेत. मग या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतं कोण. हा उठ बर उठ. तू मानतो खरं. तू आई वडिलांचे पाय पडतो का. खरं बोल खोटं बोल नको. तू तुझी आई आली का. कुठं आहे मग शेतात जातो. तू एकटाच आला का. एकटा काय आला ना इथं कोणी आला का तो वडील बाबा आजी आज्या नाही का. बस खाली मग तोड रे लंबा. बस खाली तो पुढचा तोड. आई वडिलांचे पाय पडतो का. तुझी आई आली का. कोण आहे तिकडं पा तिकडं पा. याची आई कोण आहे. तुम्ही पाया पडतो का. हा बस खाली तोड रे बरं आहे. तो हाफ चड्डी. अरे बस तू खाली. तो जिल्हा परिषद तोड रे. तू आई वडिलांच्या पाय पडतो का. खरं बोल पडत नाही ना. पडत नाही ना. खोटं बोल. तू भिवू नको असं मी काहीच करणार नाही. पडत नाही ना. बस खाली तू रे. तू पडतो का. हा आई आली का. मग आजी कुठे. कोण यायची आजी. पाया पडतो का नाही. मग याला पोत्यात घाल. ह्याला पोत्यात घालून मारलं पाहिजे. इकडं म्हणतो आई वडिलांच्या पाय पडतो. काही सज्जन वागतो रे तू. देवाच्या पाय पडतो का. लाज आहे का तुला काही. नाही आमचे कीर्तन थोडे वाईट आहे. ही काळाची गरज आहे. मी तुमचं आहे मी तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचं कीर्तन तुम्ही ऐकलं पाहिजे. सण करण्याची कॅपॅसिटी पाहिजे हो. ह्यांना काय आई वडिलांचे पाय पडत नाही. ही उठलेली अवलाद नाही. आता ही लहान आहेत ह्यांना काही कळत नाही. हे मोठे हे पिवाला का हे उठून ह्यो आई वडिलांना नाता घालून वृद्धाश्रमामध्ये टाकतो. लय बेकार. तुला आई वडिलांचे पाय पडत जा. देव सोडून देव भेटतच नाही. माझं मत आहे देव सोडून देव भेटतच नाही. का तप करावं लागतं. त्याच्यात तप करावं लागतं. तपाचे समर्थन तपविना अमुप आणि चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे.
तप करावं लागतं. तप काय आपल्याला होत नाही. देव सोडून देव भेटत नाही, त्यात तप करावं लागतं. एक बसला देव सोडायला, 4-5 कुत्रे आले, देव फेकून हाणला. काय देव सोडित तू? देव आहे देव. अय देव देव आपल्याला एकली चड्डी आहे. देव देव कळतो का? स्वामी तिने जगाचा आणि आई विना, पुरुष म्हणे बोलायचं आई विना तुम्हाला नाही पाठ नाही. आई विना भिकारी. आई काय तंबाखू खाण्याचं बोलतात मग? ओ टोपीवाले बाबा, तंबाखू खाणं काय तोंडात? काय खाला तुम्ही? काय खात नाही ना? म्हणजे झटेचे. स्वामी तिने जगाचा आई, आई विना भिकारी. अर्ध्या रात्री उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? जोरात बोला चला. आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पे जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, कोणी केली भाजी? थांब ना थोडं, थांब थोडं. ते आपल्या दोघात चालूच नाही, त्यांच्या दोघात चालू आहे. पप्प्याच्या आई आणि पप्प्याचा बाप. कोणी केली भाजी? पप्प्याच्या आईनं काही बोललो नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल ना. एवढा भोरबाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? मग पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनी केली. आणि बायको म्हणले की पप्प्या पेटून सुटला. हे गडी लय वजनदार. त्या साडीच्या दुकानापुढे ती प्लॅस्टिकची बाई असली तरी लोक उभे राहतात. प्लॅस्टिकची का काय? एक पोरगा आलं, त्याला वाटलं खरीच बाई उभा आहे. 4-5 पुढं आमच्या पुढे येतात बारखे आता ज्यांचं 12वीला ज्यांचे लग्न व्हायचे ते आमच्या पुढे येतात. बायको अशी नीट करून टाकील. म्हणलं थोडं बस. दुसरा बाप तसाच म्हणायचा, तुझी अख्खीन मागून शेती फटेन. पुढचं म्हणतो फडून टाकील. मग ही कोण शिवील?